मुलांना वरच्यावर सर्दी खोकला होत असेल आणि सर्दी खोकला झाल्यावर तो खूप वेळ टिकून राहत असेल, म्हणजे 8-10 दिवस तो बराच होत नाही आणि दरवेळेस त्याला भरपूर औषधं द्यावी लागत असतील, तर आयुर्वेदाप्रमाणे त्याची काय कारणं असू शकतात, त्याच्यावर काय उपाय असू शकतो आणि मुलांची व्याधी क्षमता कशी वाढवायची हे आपण आज बघणार आहोत. तर आहारामध्ये असं सांगितले की गुरु, मधुर, शीत आणि वृक्ष पदार्थ जे आहेत जर ते जास्त खाण्यात येत असतील, सारखे सारखे खाण्यात येत असतील, तर त्याच्यामुळे सर्दी होऊ शकते. तर गुरु पदार्थ म्हणजे काय, तर पचायला जड असलेले पदार्थ. मग त्यामध्ये ब्रेड आला, पाव आला, सारखं सारखं मुलं चीज खात असतील किंवा मग पनीर खात असतील, म्हशीचे दूध किंवा दिवसभरातून सुद्धा दुधाचा प्रमाण जास्त असेल, दहीचं प्रमाण जास्त असेल, तर हे गुरु आहारमध्ये येतं. तर मधुर म्हणजे खूप गोड खाण्यात येत असेल, तर आता जरी आपण म्हटलो की नाही आमचे मुलं तर जास्त गोड खात नाही किंवा घरात जास्त गोड बनवल्या जात नाही, पण चॉकलेट्स जे आहेत, आईस्क्रीम जे आहे, त्यानंतर जी मिठाई आहे, बाहेर दुकानातून घेतलेले वेगवेगळ्या प्रकारचे मिठाई किंवा कुठलंही फळ आणि दूध ह्याचं बनवलेला मिल्कशेक हे विरुद्ध आहार आहे, म्हणजे रॉंग फूड कॉम्बिनेशन आहे. सॉसेस आहेत किंवा कुठलेही पॅकेटेड फूड, जॅम्स, हे सगळे ह्या कॅटेगरीमध्ये येतात, कारण ह्यात ॲडेड शुगर्स असतात, तर ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यानंतर शीत, तर थंड, शीत म्हणजे थंड, तर हे सगळ्यांनाच माहिती आहे की थंड पाणी प्यायल्याने घसा बसतो, सर्दी होते. त्या व्यतिरिक्त काय असू शकतं, तर पुष्कळदा फ्रीजमध्ये गोष्टी ठेवलेल्या असतात की जे मुलं डायरेक्ट काढून तोंडात घालतात, तर हे सुद्धा काळजी घ्यायची आहे. नंतर वृक्ष पदार्थ म्हणजे शरीरात वृक्षता निर्माण करणारे, मग ते कुठली, तर मग बिस्किट्स आहेत, चिप्स आहेत, कुरकुरे आहेत किंवा रोज कॉर्नफ्लेक्स खायची सवय असते मुलांना, तर हे सगळे पदार्थ सुद्धा आपल्याला अवॉइड करायचे आहेत. त्यानंतर अगदी डीप फ्रीझरमध्ये ठेवलेले काही पदार्थ, रेडी टू ईट असे पदार्थ असतात जे आपण लगेच बाहेर काढून गरम करून देतो, तर फ्राईज असतील, स्माइलीज असतील, तर हे सुद्धा अवॉइड करायचं आहे. तर हे सगळे जे पदार्थ आहेत, खरं तर हे रोज, ह्यापैकी कुठलाही पदार्थ रोज खाण्यासारखा किंवा सारखं सारखं खाण्यासारखा नाहीच आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर ह्यातली कुठलीही वस्तू बक्षीस म्हणून जर मुलांना देत असाल, तर ते लगेचच थांबवा, कारण हे खूप चुकीचं आहे. मग ह्याच्यावर उपाय हाच आहे की हे अवॉइड करायचं. तर मग करायचं काय, अगदी सोपं, ताजं गरम घरचं जेवण द्यायचं मुलांना. जेव्हा मुलं आजारी असतात, सर्दी खोकला असतो, तेव्हा ऑलरेडी मंदाग्नी असते. मंदाग्नी म्हणजे पचनशक्ती ही फार मंदावलेली असते, कमी झालेली असते. तर अशा वेळेला भाताची पेज किंवा मुगाची पेज, ज्याचं पण मिरपूड, सैंधव, मीठ असं घालून त्यांना प्यायला द्यायची, त्याच्यामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते. मधल्या वेळेत तुम्ही मुलांना साळीचे, ज्वारीचे लाह्या किंवा मखाने हे थोडं तूप, मीठ, हळद घालून रोस्ट करून मुलांना खायला देऊ शकता. गुळाचा राजगिऱ्याचा लाडू खायला देऊ शकता, तर हे पचायला हलके आहेत आणि हे उत्तम पर्याय आहेत. तर हे सगळे जे बिस्किट, चिप्स, कुरकुरे आहेत, तर ह्याच्यासाठी हे सगळे उत्तम पर्याय आहेत. मग आता फळं असतील, ड्रायफ्रूट्स, अंडी, की जे आपण म्हणतो हे सगळे हेल्दी फूड आहेत, तर हे सर्दी असताना खाल्लं तर चालते का, तर एक गोष्ट लक्षात घ्या की सर्दी असताना भूक ही मंदावलेली असते, पचनशक्ती कमी झालेली असते. आपण बघतो की मुलं खायला नको म्हणतात, तर ह्यात त्यांची चूक नसते, ऑलरेडी पचनशक्ती कमी झालेली असते. मग अशा वेळेला हे जे हेल्दी फूड असलं तरीसुद्धा हे कफ वाढवणारे आणि पचायला सुद्धा जड आहेत, म्हणून बरे होईपर्यंत तरी हे सगळे पदार्थ, फळ असतील, ड्रायफ्रूट्स असतील किंवा अंडी असतील, तर हे बंद ठेवा. दुधामध्ये म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध दिलेलं बरं. गाईच्या दुधात सुद्धा हळद, वेलची, सुंठ असं टाकून मग प्यायला द्यायचं, म्हणजे ते सुद्धा अजून पचायला हलकं होतं आणि कफसुद्धा वाढणार नाही. सारखी सारखी सर्दी होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे अजीर्ण होणं किंवा अपचन होणं. तर हे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा की मुलांना सारखं उलटी होते का, किंवा सारखी जंत होतात आहेत का, किंवा एक दिवस आड अगदी 2-2 दिवस मुलांचं पोट साफ होत नाही, तर ह्याने सुद्धा सारखी सारखी सर्दी होते. आणि ह्याच्यावर उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तर नुसतं सर्दी होते हे न सांगता जे काय पचनासंबंधी लक्षणं आहेत ते सुद्धा सांगा, कारण बरेचदा असं ऑब्झर्व केलं जातं की मुलांना अजीर्ण असेल आणि अजीर्णावर औषधं दिल्या गेली तर सारखं सारखं सर्दी होण्याचं प्रमाण सुद्धा आपोआप कमी होऊन जातो. पाणी संबंधी सुद्धा काही कारण आहेत. पहिलं आपल्याला माहिती आहे की खूप थंड पाणी पिल्याने होऊ शकतं. त्यानंतर अस्वच्छ पाणी,
बाहेरचं माहीत नसलेल्या ठिकाणचं पाणी पिल्याने, मग त्यावर आपण एक करू शकतो की उकळून थंड केलेलं किंवा कोमट पाणी प्यायचं आणि सगळीकडे शक्यतो स्वतःची वॉटर बॉटल घेऊन जायची. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अति अंबूपण, म्हणजे गरज नसताना, गरजेपेक्षा जास्त तहान नसतानाही पाणी पिणं. आपण बघतो की मुलं जेवताना जेवण कमी, पाणी खूप जास्त पितात किंवा जेवल्यानंतर खूप जास्त पाणी पितात. तर असं करत असतील तर त्यांना जेवताना फक्त मध्ये मध्ये घोटभर, जे काय आपण जेवतोय ते पचण्यासाठी मध्ये मध्ये घोटभर पाणी पिलं तर काही हरकत नाही, पण जेवल्यानंतर खूप जास्त पाणी प्यायला द्यायचं नाही. आणि दिवसभरात मग सुद्धा पाणीचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, जास्तीत जास्त 1.5 ते 2 लिटर एवढं पाणी सफिशियंट आहे. विहारासंबंधी काही कारण आहेत. विहार म्हणजे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, डे टू डे ॲक्टिव्हिटीज किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील. मग सर्वात कॉमन फॅक्टर हा आहे की थंड वाऱ्यात जाणं किंवा खूप वारा असेल, धूळ असेल, प्रदूषण असेल, तर अशा ठिकाणी मुलांना मास्क घालून पाठवा, स्कार्फ बांधा किंवा कानटोपी घाला. दुसरं कारण आहे की मुलं थंड पाण्यात जास्त खेळत असतील तर ते कमी करायचं आणि शक्यतो गरम पाण्यानेच त्यांना आंघोळ घालायची. असू शकतं ते म्हणजे अतिस्वच्छता. आता प्रदूषण आहे, धूळ आहे, ह्याच्यापासून तर नक्कीच आपण मुलांचं रक्षण केलं पाहिजे, पण एक हेल्दी एक्सपोजरसुद्धा मुलांना असायला पाहिजे. मग आता हेल्दी एक्सपोजर कसं द्यायचं, तर मुलांना शक्यतो मैदानात, म्हणजे ग्राउंड, स्पोर्ट्स ग्राउंड असेल जवळपास, तिथे खेळायला पाठवायचं किंवा गार्डन असेल सोसायटीमध्ये तिथे खेळतील, अंगणात किंवा मग जवळपास शेत असेल तर तिथे आपण मुलांना खेळायला घेऊन जाऊ शकतो. ह्याच्याने एक हेल्दी एक्सपोजर मिळतं. रोज थोड्या वेळ का होईना सकाळच्या उन्हात मुलांना बसवायचं. शाळेमुळे ते शक्य नसेल तर मग जे वीकेंड आहे, वीकेंडला अगदी सकाळच्या वेळेला 1 तासभर आपण कोवळ्या उन्हात त्यांना बसवू शकतो. तर ह्या हेल्दी एक्सपोजरमुळे त्यांची प्रतिकार क्षमता हळूहळू वाढायला लागते. नंतरचं महत्त्वाचं कारण म्हणजे वेगविधारण. आता वेगविधारण म्हणजे जे काही नॅचरल अर्जेस आहेत, नैसर्गिक क्रिया आहेत, त्याला दाबून ठेवणं किंवा सप्रेस करणं. तर आता बऱ्याचदा आपण बघतो की मुलं शाळेत जातात तर तिथे त्यांना वॉशरूमला जायचं असेल तर ते सांगत नाहीत किंवा अगदी काही मुलांना सवय असते की 1-1, 2-2 दिवस घरीसुद्धा ते जात नाहीत वॉशरूमला व्यवस्थित. तर हे मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे की रोजच्या रोज पोट साफ व्हायला पाहिजे आणि शाळेतसुद्धा त्यांनी त्यांच्या टीचरची परमिशन घेऊन मग वॉशरूमला वेळेवर जायला पाहिजे. झोपसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर रात्री लवकर झोपायला पाहिजे. 11-12 वाजेपर्यंत जागल्याने सुद्धा प्रतिकार क्षमता खूप कमी होते. जे 6 महिन्यापर्यंतचे जे मुलं आहेत, बाळ आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा 2 मुख्य कारणं सांगितलेत आयुर्वेदात. पहिला म्हणजे जर काही कारणामुळे जर आईचं दूध कमी येत असेल आणि वरचं दूध दिलं जात आहे बाळाला, तर मग त्या दुधामुळे सुद्धा सर्दी होऊ शकते. मग अशा वेळेला काय करायचं की अर्धं दूध आणि अर्धं पाणी व्यवस्थित उकळून थंड केलेलं पाणी, त्याच्यामध्ये थोडं हळद टाकून किंवा वेलची पूड, सुंठ असं अगदी 1 चिमूटभर एवढं टाकून ते व्यवस्थित उकळून मग त्याच्यात दूध टाकून व्यवस्थित उकळून थंड करून मग ते बाळाला पाजलं पाहिजे. आणि दुसरं कारण असं की दूध पिल्या लगेच बाळाला न झोपवता त्याला व्यवस्थित बर्प करून, म्हणजे ढेकर आल्यावर नंतर मग झोपवायचं. तर हे 2 काळजी अगदी लहान बाळांमध्ये आपण घेऊ शकतो. सर्दी असताना आपण काय उपाय करू शकतो, तर मग जायफळ, वेखंड, सुंठ ह्यापैकी कुठलंही एक किंवा एकत्र असं लेप तयार करू शकतो आणि ते कोमट छातीला किंवा मग कपाळाला लावल्याने कफ सुटायला मदत होते. मग सगळ्यांना माहिती आहे की वाफ देऊ शकता मुलांना, अगदी साध्या पाण्याचंही देऊ शकता किंवा मग त्या पाण्यामध्ये 1 थेंब निलगिरीचं तेल टाकू शकता. खूप जास्त कफ असेल तर मग ज्येष्ठमधचा काढा तुम्ही करू शकता. म्हणजे 1 अर्धा लिटर पाण्यामध्ये 1 चमचा ज्येष्ठमध चूर्ण टाकून तो व्यवस्थित उकळवायचा आणि मग त्याचा वाफ तुम्ही मुलांना देऊ शकता. त्याच्याने सुद्धा बरंच कफ सुटायला मदत होते. अगदीच लहान मुलं जी आहेत, जी वाफ घेऊ शकत नाही, त्यांना तुम्ही अजवाईन आणि हळद तर ह्याला तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि ते एका छोट्या रुमालामध्ये बांधून त्याची पोटली करायची आणि मग त्याचा हलका छातीवर किंवा कपाळावर त्याचा शेक त्यांना देऊ शकता. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना गरम पाण्याचा गुळणा करायला देऊ शकता. त्या गरम पाण्यामध्ये थोडी हळद आणि सैंधव मीठ घालून दिल्याने घशामध्ये जो काही कफ चिकटलाय तो व्यवस्थित निघून जातो.
ह्या व्यतिरिक्त जे अगदी लहान मुलं आहेत, म्हणजे जे 3 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत, त्यांना नाक शिंकता येत नाही किंवा जे काही कफ आलं आहे ते थुंकता येत नाही, ते गिळून टाकतात, तर अशांमध्ये आपण काय करू शकतो की ओव्याचं पाणी देऊ शकतो. तर मग एक अर्धा ग्लास जर पाणी घेतलं तर मग त्याच्यामध्ये 1 पाव चमचा ओवा, थोडंसं गूळ आणि 1 पाव चमचा हरितकी किंवा हरड चूर्ण आपण त्याच्यात घालून त्यांना व्यवस्थित उकळून दिवसभरातनं एक चमचा असं 3-4 वेळा देऊ शकतो. मग दुसऱ्या दिवशी त्यांचं पोट साफ होतं, म्हणजे शौचावाटे सगळा कफ, जो गिळलेला कफ आहे तो सगळा निघून जातो. मुलांची रोगप्रतिकार क्षमता कशी वाढणार, तर खूप संयम ठेवून वाढणार आहे. मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा त्यांची जशी काळजी घेतो तसंच ते बरे असताना सुद्धा काळजी घेत राहावी लागते, ज्यांनी ते आजारी पडले तरी सुद्धा लवकर बरे होतील आणि सारखे सारखे आजारी सुद्धा पडणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला आहार. मग त्यात वेगवेगळ्या प्रकारची धान्य असतील किंवा जे काही सीजनल फ्रूट्स असतील, भाज्या असतील, त्याचा आवर्जून उपयोग करायला पाहिजे. मुलांना रोज कमीत कमी 1 ते 2 तास मैदानी खेळ खेळायला लावा. आठवड्यातनं कमीत कमी 2दा तरी सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांना बसवा. आठवड्यातून कमीत कमी एकदा त्यांना सर्व अंगाला तेलाने व्यवस्थित मसाज करायचा. मसाज करून छाती आणि पोट व्यवस्थित शेकून घ्यायचं. स्तनांच्या आजारांवर आयुर्वेदात बरीचशी रसायन चिकित्सा सांगितली आहेत, ज्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जसे च्यवनप्राश आहे, अगस्तीप्राश आहे, आमलकी रसायन आहे, पिप्पली रसायन आहे. पण ह्यापैकी तुमच्या मुलांसाठी कुठली योग्य आहेत ती तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित त्यांचा सल्ला घेऊन मग सुरू करू शकता. कर्मामध्ये नस्य चिकित्सेचा सुद्धा खूप फायदा होतो. तर नस्यामध्ये औषधी तेल नाकात टाकलं जातं. तर ही चिकित्सा लहान मुलांना सुद्धा चालते, ज्यांना धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे सारखी सर्दी होते, ॲलर्जिक रायनायटिस, सायनोसायटिस ज्याला आपण म्हणतो. तर ह्यामध्ये ह्याचा खूप फायदा होतो. पण हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरी करायचं नाही. आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन जर त्यांनी गरज आहे असं सांगितलं तर ही चिकित्सा त्यांच्याकडनंच करून घ्यायची. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून घरच्या घरी तुम्ही इयरबड हे खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलात बुडवून अगदी नाकाच्या बाहेरच्या बाजूला, अगदी सुरुवातीलाच आतल्या बाजूनी हलकं इयरबड फिरवू शकता. ते तेल आतल्या बाजूनी लागल्याने जे काही धुळीचे कण आहेत, प्रदूषण आहे, ते थोड्या प्रमाणात तिथेच चिपकून बसेल आणि आत जाणार नाही. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट थ्रू नक्की कळवा. काही शंका असतील किंवा अजून कुठल्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आवडेल ते सुद्धा कमेंट थ्रू नक्की कळवा. सर्वे जन सुखिनो भवन्तु.